जय शिवराय. मी सचिन हळवे पाटील. मराठा समाजातील सुशिक्षित बेरोजगार 35-40 वर्षाचे जे पोर आपले बिना लग्नाचे, त्यांच्यासाठी अत्यंत तातडीचा संदेश, महत्त्वाचा संदेश, त्यांच्यासाठी खुशखबर. कारण 35-40 वर्षाचे जे आपले मराठा समाजाचे बांधव झाले, आरक्षण नसल्यामुळं शिकू शकले नाही, नोकऱ्या मिळू शकल्या नाही, शेती अत्यल्प राहिल्यामुळं ज्या बांधवांच्या सोयरीकी होत नव्हत्या आणि त्यातल्या त्यात मराठा समाजामध्ये मुलींचं प्रमाण कमी असल्यामुळं ज्या आपल्या मराठा भावांचे लग्न होऊ शकले नाही, त्यांच्यासाठी अत्यंत तातडीचा संदेश आणि खुशखबर. आज अत्यंत आनंद होत आहे. कारण आपल्याला आरक्षण नव्हतं म्हणून पोरं शिकू शकत नव्हते, नोकऱ्याला लागू शकत नव्हते. आपण आरक्षण मिळवलं, आपण हैदराबाद गॅजेट मिळवलं, सातारा गॅजेट मिळवलं. आता इथून पुढं पोरांना शिकता येईल, नोकऱ्या लागतील, त्यांचे लग्न होतील. पण जे मागचे जे समाज बांधव आमचे होते, जे बिगर लग्नाचे होते, ते इतके डिप्रेशनमध्ये गेले होते आणि आम्हाला सगळ्यात महत्त्वाचं टेन्शन त्यांचंच होतं की आता यांचे लग्न कसे करायचे, कारण यांना पोरी नाही. तर कालच आमचे मित्र लक्ष्मण हाके हे म्हणले की माझ्याकडं लय मोठ्या पोरी आहे, त्याच्या काय पाहुण्या रावळ्यात बऱ्याच पोरी आहे, ज्या 11-11 सामूहिक विवाह सोहळे आपण लावू आणि त्यांचे लग्न लावून देऊ, असं त्यांनी काल म्हणलं. त्यामुळं आमच्या पोरांना इतका आनंद झालेला आहे. त्यांचा आनंद पाहून त्यांचा आनंद इतका गगनाला माव्यानं आमचं. कारण आम्हाला सगळ्यात महत्त्वाचं टेन्शन त्या पोरांचं होतं, कारण आमच्याकडे पोरींचं प्रमाण कमी होतं. त्या पोरांचं कसं करायचं, तर 11-11 जणांचे ग्रुप तयार करून 11-11 पोरींचे स्थळं हे लक्ष्मण हाके घेऊन येणार आहे. हाकेचा नंबर लवकरच आपण मिळू आणि त्या पद्धतीने तुम्ही त्या हाकेला किंवा आमचं कधी लग्न होईल अशी त्या तारखा आपण बुक करून घेऊ. कारण हाकेचा आता काहीच चालत नाही, कोणताच व्यवसाय चालना, जातीमध्ये भांडणं लागना, म्हणून आता हाकेने वधूवर सूचक केंद्र चालू केलेलं आहे. आणि आमचे मराठ्याचे जे पोर नैराश्यात होते, ते आता नैराश्यातून बाहेर येणारे भावांनो, ताबडतोब सर्व मराठ्यांपर्यंत हा संदेश पोहोचवा. आणि तिथं असं जातीची अट नाही, फक्त मराठ्याचेच पाहिजे असं नाही. तर लक्ष्मण हाकेने कालच सांगितलं, कुठल्याही जातीचा आला, मुस्लिम बांधव आला, कुठल्याही जातीचा जर मुलगा आला तर त्याच्याकडे जे स्थळ आहे त्याचे लग्न लावून देण्यात येतील, असं कालच त्यांनी त्या स्टेजवरून जाहीर केलेलं आहे. भावांनो, त्यामुळं तुम्ही लवकरच लक्ष्मण हाके यांच्याशी संपर्क साधून त्या सोयरिकीचं बघा. आम्ही त्या आरक्षणाचे जे आपल्या विरोधात याचिका आलेली आहे त्याच्यात गुंतलेलो आहोत. तर तुम्ही तुमच्या पद्धतीने कशा मुली पसंत करता येतील, लक्ष्मण हाकेला भेटून बोलून तेवढं बघा, हीच विनंती आहे. कुणीही कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही असं काम करू नका आणि जास्त घाई करू नका. आता 35-40 वर्ष थांबले, तर टप्प्याटप्प्यानं लक्ष्मण हाके जशा सोयरिकी देईन त्या पद्धतीने हे करा. काय नाही, 50-50, 60-60 वर्षाचे जरी असले आपले सुशिक्षित बिगर लग्नाचे पोर असतील तरी ते चालतील, असं लक्ष्मण हाकेने काल सांगितलेलं आहे भावांनो. त्यामुळं घाई करू नका, अजून वय आपलं झालेलं नाही. तर हीच विनंती आहे, ताबडतोब सगळ्या बांधवांपर्यंत हा व्हिडिओ, हा संदेश पोहोचवायचा ही आपली जबाबदारी आहे. कारण आपले जे बिना लग्नाचे पोर राहिलेले, त्यांच्यासाठी त्यांच्या आशेचा किरण हा व्हिडिओ ठरू शकतो भावांनो. त्यामुळं जास्तीत जास्त शेअर करा. जय शिवराय.